लोकसभा निवडणुकीत सोलापुरात दंगल घडवण्याचा कट होता असा गंभीर आरोप काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी केलाय। उपमुख्यमंत्री फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा हा कट होता असा गंभीर आरोप त्यांनी केलाय। राजकीय स्वार्थासाठी ते गावात भांडणं पेटवण्याचा डाव आखत होते असा आरोप त्यांनी केला। तर खासदार प्रणिती शिंदे यांचा आरोप हास्यास्पद असल्याचं प्रत्युत्तर भाजपकडून देण्यात आलं। की आता निवडणूक हातातून गेले भाजपच्या म्हणून आता एकच उपाय आहे आपल्यामध्ये, दंगल लावा, लोकांमध्ये विभागणी करा, पेटवापेटवी करा आणि निवडून या असं त्यांना सांगितलं गेलेलं। म्हणून तुम्ही त्यांच्या मागच्या 5 दिवसाची भाषणं बघा, वोटिंगच्या दिवशीची वोटिंगच्या दिवसाच्या 5-6 दिवसापूर्वीची भाषणं बघा, तुम्हाला पुरावा मिळेल की ते कसे फक्त लावालावी करायला येत। आपलं वक्तव्य रोज टीव्हीवर बघण्याकरता काही लोकांना सवय लागली आहे। असं स्फोटक वक्तव्य करायचं ज्यातनं आपले त्या ठिकाणी काही प्रसिद्धी वाढेल। खरं तर दंगली थांबल्या पाहिजे याकरता मोदीजी आणि आम्ही सर्व काम करतो आहे। समाजात तेढ निर्माण होऊ नये याकरता काम करताय। मोदींचं सरकार आणि देवेंद्रजी एकनाथजीचं सरकार हे याकरता काम करत आहे। दंगली घडवण्याचं पाप या महाराष्ट्रात आणि देशात कुणी केलं तर शरद पवार साहेबांच्या काळात झालं, काँग्रेसच्या काळात झालं। आमच्या काळात कधी दंगली होत नाही आणि तसा विचारही कोणी करत नाही। पुढे बोलत आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी प्रणिती शिंदेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं। प्रणिती शिंदेंनी शब्द जपून वापरावे, आम्ही बोललो तर खूप महागात पडेल असा इशारा त्यांनी दिला। लोकांना परत दंगली, जाती पाती धर्म अशामध्ये अडकवून मूळ मुद्द्यावर भरकवण्याचं काम प्रणिती शिंदे करत आहेत। प्रणिती शिंदे, तुम्ही आता मुद्द्याचं बोला, तुम्ही ज्या गोष्टी लोकांना स्वप्न दाखवले ते पूर्ण करा। कोणाच्या काळात दंगली झाली, काय घडले, दंगलीचं काढायचं ठरलं तर गोष्ट खूप लांब जाईल। आपण माननीय देवेंद्रजीवर बोलताना आमची लाज काढत असताना आपण खासदार आहात, आपण शब्द जपून वापरा। आम्ही बोलायला लागलो तर खूप महागात पडेल आणि खूप साऱ्या गोष्टी निघतील।